नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण जे ऑब्झर्वेशन घेतलंय साधारण एक 40 झाडांचं ऑब्झर्वेशन घेतलंय. तर 40 झाडांचं कसं ऑब्झर्वेशन घेतलंय तर प्रत्येक ठिकाणाला इथं आता लाल फीत बांधलेली आहे. इथं बघितलं तर इथे एक लाल फीत बांधलेली आहे. असं झिगझॅग पद्धतीनं आपण साधारण एक 40 भर लाल फिती बांधलेले आहे. तर हे ज्या लाल फिती बांधलेले ह्याचं जे ऑब्झर्वेशन घेतलंय तर ह्याचं ऑब्झर्वेशन मी तुमच्या पुढे मांडतो. सरासरी आपण 13व्या दिवशी ऑब्झर्वेशन घेतलंय. तर 13व्या दिवशी काय झालं तर वेलीची वाढ किती आहे, साधारण 36 सेंटीमीटर वाढ आहे. आणि ब्रँचेस किती आहेत, एक ब्रँचेस किंवा एक मिळालं. सरासरी त्यावेळेला साधारण 25 सेंटीमीटर 23 सेंटीमीटर कमीत कमी 6 सेंटीमीटरची आपल्याला वाढ मिळाली. आणि फ्लावरिंग जे आहे ब्रँचेस आहे ते साधारण 1 2 3 1 2 3 आणि फ्लोरा आहे तो एक फ्लोरा मिळाला. हे साधारण 13व्या दिवशीचं आपण ऑब्झर्वेशन घेतलं. तर त्याच्यानंतर पुढे जर जाऊन बघितलं तर आपण दुसरं ऑब्झर्वेशन घेतलं. ही जी लाल फीत तुम्हाला दाखवली तर ह्याच्यात आपण दुसरं ऑब्झर्वेशन काय घेतलं तर किती सेंटीमीटर झाडं वाढली, ब्रँचेस किती आल्या आणि फ्लावरिंग किती आहे. तर ह्याचं सरासरी जर ऑब्झर्वेशन घेतलं तर साधारण आपण 40 झाडांचं ऑब्झर्वेशन घेतलं तर काय आहे 58 सेंटीमीटर 64 सेंटीमीटर आणि कमीत कमी 26 12 42 असं सेंटीमीटर आपले एवढी झाडं वाढली. आणि याच्यानंतर जे ब्रँचेस आहेत हे ब्रँचेस 7 8 6 5 साधारण 4 कमीत कमी आपल्याला 4 ब्रँचेस मिळाल्या. आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग जे आहे तर हे साधारण 4 6 3 आणि 2 4 असे ह्या पद्धतीने सरासरी 6 इतके जास्तीत जास्त आपल्याला ब्रँचेस मिळाल्यात. सरासरी जर बघितलं टोटल ॲव्हरेज काढलं तर 35 सेंटीमीटर वेल लांब झालाय. ब्रँचेस या साधारण सगळं 40ला भागिले केल्यानंतर 5.3 आपल्याला ब्रँचेस मिळाल्या. आणि फ्लावरिंग हे साधारण 2.75 इतकं आपल्याला हे फ्लावरिंग मिळालं. कितव्या दिवशी मिळालं तर आपल्याला हे साधारण 20व्या दिवशी आपल्याला हे फ्लावरिंग मिळालं. त्याच्या पुढचा जर जाऊन अभ्यास करायचा म्हटला तर आपण आता 26व्या दिवशीचं ऑब्झर्वेशन घेतलंय. तर ह्यामध्ये काय घेतलंय ब्रँचेस साधारण 6 ते 8 8 9 सरासरी अशा आपल्याला ब्रँचेस मिळाल्यात. फ्लावरिंग हे त्यावेळेला सरासरी 15 17 9 14 आणि कमीत कमी आपल्याला 3 असं फ्लावरिंग मिळालेलं आहे. मग ह्यात नर पण आलं आणि मादी पण आलं. आणि ह्याच्यात आपल्याला सेटिंग सरासरी मिळाले 5 4 2 1 3 4 2 0. तर अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग मिळाल्यात. सरासरी जर सेटिंग जर बघितली तर आपल्याला इथं कितव्या दिवशी 26व्या दिवशी आपल्याला 2.72% ब्रँचेस मिळाल्या. आणि 5.90 हे आपल्याला काय मिळालं फ्लावरिंग मिळालं. आणि 2.8 हे आपल्याला सेटिंग मिळालंय. तर हे साधारण आपल्याला 26व्या दिवशी सेटिंग मिळालं. आणि त्याच्या पुढचं जर ज्या वेळेला आपण ऑब्झर्वेशन घेतलं तर ते आजचं ऑब्झर्वेशन. तर आज आहे 33वा दिवस. जर 33वा दिवस जर बघितलं तर त्या दिवशी साधारण आपल्याला हे फीत बांधलेलं आहे. ह्या मापाशी आपल्याला आता कलिंगड सरासरी बघायला मिळायला लागलेत. तर आता ह्याच्यात आपण फ्लावरिंग आता इथं काय आपण काउंटिंग केलेलं नाही. सेटिंग जर म्हटला तर 3 5 8 आणि 2 5 7 तर अशा पद्धतीने आपल्याला सेटिंग मिळालंय. आणि याचा सरासरी जर सगळा अभ्यास केला आज साधारण 33व्या दिवशीचं तर सरासरी आपल्याला एका वेलीला 4.5 फळं मिळाल्यात. सगळ्यात जास्तीत जास्त हायेस्ट एका वेलीला आपल्याला 13 फळं मिळाल्यात. आणि कमीत कमी एका वेलीला 1 फळ मिळालंय. साधारण अशा पद्धतीनं आपण हे साधारण ऑब्झर्वेशन 33 दिवसापर्यंत घेतलंय. तर अशा पद्धतीनं आपण हे असं ऑब्झर्वेशन घेऊन आपल्याला अशा पद्धतीची ही साधारण ही अशी फळं मिळायला लागलेत. बघा ही प्रत्येक ठिकाणाला अशी 2 3 4 2 3 4 अशी फळं 33 दिवसाच्या मानानं जर आज बघितलं तर ही 4 4 फळं आपल्याला 33 दिवसाला मिळाल्यात. 5 5 फळं मिळाल्यात. तर अशा पद्धतीनं आपण प्लॉटचं नियोजन केलेलं आहे. तुम्हाला डिटेल माहिती माझ्या मोबाईल नंबरवर देतो. मोबाईल नंबरवर माहिती घ्या. धन्यवाद.